हॅलो. जय गुरु. माझा आवाज येतोय ना? हो सर येतोय. येतोय. ओके ओके. हो सर. दहाला पेपर बंद करू. तो कुठे लावा. जय गुरु. जय गुरु. स्क्रीन दिसतोय ना? हो सर. हो सर. हो सर. सर्वांनी जण झाले. जेव्हा निर्माण होते तेव्हा ही गोष्ट खरोखर आवश्यक आहे असं लोकांना वाटतं. आजकाल सुरू करूया का? हो सर. ओके चालेल सर. ओके. तुम्ही सगळ्यांनी मराठी वाक्य केली असेलच ना? सर हा. काल संस्कृत मध्ये वाक्य करायला सांगितली होती ना? हो हो, तेच म्हटलं मी. म्हणजे बेसिकली हो पहिलं हो. जे आहे ते केलं का? म्हणजे सगळ्यांनी केलं का? काही शंका आहे का त्याच्यामध्ये काही कोणाला? सर त्याच्यात बरेच नवीन शब्द आहेत त्यामुळं हो, नवीन म्हणजे शब्द आहेत त्याच्यामध्ये, मान्य. हं. जे काय असं समजलं नाही असा कुठचं आहे का? म्हणजे कुठचं वाक्य समजलं नाही असं काही आहे का? नाही तर आपण मग हिंदी मधनं संस्कृत ट्रान्सलेशन मध्ये वळूया. सरांनी काल सुरू केलं होतं, पण त्याच्या हो आधी हो म्हटलं तसं की चालेल सर. हा, मला वाटलं की आपण ते पूर्ण हे स्किप करणार आहोत म्हणजे आणि मग पुढे जाणार आहोत. नाही आपण हिंदीचं सुरू करतोय ना. हिंदी काल मला वाटतं पहिलं वाक्य सरांनी घेतलं होतं. हो हो चालेल ठीक आहे ना. चालेल. तर आपण मग त्याच्यावरनं पुढे सुरू करूया आता. म्हणजे त्याच्या आधी कोणाला आणखीन काही शंका असेल तर मग सांगा. म्हणजे आपण मग तिथे जरा थांबून आपण त्या शंका दूर करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. ठीक आहे. आपण मॅक्झिमम करतो की कोणाला काही शंका नसाव्यात. आपण अटेम्प्ट केलंय का कोणी? पहिला पार्ट जो होता म्हणजे का जरी सांगितलं की ते संस्कृत टू मराठी ट्रान्सलेशन जे करायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये काही कोणाला म्हणजे फॉर्मॅट कळलं असेल सगळ्यांना, राईट? ते टेबल कळलं असेल की कसं प्रोग्रेस करतोय आपण ते. एक आमच्यासाठी हो. पण नवीन आहे अप्रोच हा. ओके. तर हा. आपण एकत्रच करू हे सगळं, हे जे काही करायचंय ते. फक्त हे सध्या एवढं मोठं टेबल मध्ये तुम्ही नंतर तुम्हाला जसा एक्सपिरियन्स होत राहील तसं तुम्ही शॉर्ट पण करू शकता. कारण नाही तर विनाकारण मोठं मोठं होण्यात करण्यात काही पॉईंट जे शब्द येऊन गेलेले आहेत ती विभक्ती तुम्हाला हा. सहज कळते. तर प्रत्येक वेळेला नाम विशेषण क्रियाविशेषण वगैरे वगैरे नंतर सध्या तरी ऍज अ प्रॅक्टिस म्हणून ते तुम्ही म्हणजे करायला पाहिजे. कारण एकदा डोक्यात बसल्याशिवाय ते नंतर पुढे त्रास होईल नाही तर त्याचसाठी. ठीक आहे. आणि मग हळूहळू आपण मग हा जे मध्ये जसं आपण पोहताना जसं शिकतो आपण की आधी डबा लावतो आणि मग डबा नंतर सोडून देतो. हा सध्या तुम्हाला सांगण्यापुरता डबा आहे. ठीक आहे. आणि मग एकदा तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपर्टी आली, मी बघून तुम्हाला कळायला लागलं की काय आहे, कुठची विभक्ती आहे, कुठचा धातू आहे, कुठचं लकार आहे, की मग हा डबा आपण सोडून देऊ शकतो. ठीक आहे. तर आता आपण हिंदी एक हा, एकच एक सजेशन. हम्म. म्हणजे ह्या ह्या कॉलम मध्ये अकर्मक सकर्मक ते पण एक हे केलं तर ऍड केलं तर बरं होईल. अकर्मक सकर्मक म्हणजे इथं धातूसाठी ते अकर्मक आहे का हा. सकर्मक आहे ते?
हा हा नॉर्मली ना कुठचंही वाक्य जर हम्म बघितलं ना तर आपण हा जो कर्ता जो आहे म्हणजे क्रिया कोण हा करतंय ह्याच्याकडे बघितलं जर हा प्रथमा असेल तर ते हा कर्ता असतो कर्म आणि जर ते तृतीयमध्ये असेल तर ते कर्मणी असतं एवढं एवढं सध्या लक्षात ठेवा. ठीक आहे. बर चला आपण आता जाऊया म्हणजे आपण सर पहिलं असं परत सुरुवात करू. कसं घेऊया सिक्वेन्स कोण घेईल आपण जर कसं जाऊया सॉर्ट फ्रॉम ए टू झेड करतो मी. अनघा ते घ्या तुमचं पहिलंच आलंय पहिलं वाक्य घ्या हे काल झालंय आपलं पण जस्ट एक प्रॅक्टिस एक एक हा वॉर्मअप म्हणून आपण हे वाक्य घेऊ. बर. मेघदूतं नाम काव्यं कालिदासेन विरचितम् असं हे केलं. असं तसं हा मेघदूताचं मेघदूत त्या जे आहे त्याचं द्वितीया केली. नाम तसं हे केलं तसंच ठेवलं कारण ते काय नामन नावाचं आहे ते त्याचं नामन नावाचा नाम तो असं नकारांत आहे तो नंतर पुढे खूप पुढे येईल तुम्हाला तो. हा हा असं सरांनी काल हम्म, सांगितलं हम्म. त्यामुळे तसंच ठेवलं. नंतर नाही काव्याचं तसंच ठेवण्या काव्यम केलं. म्हणण्यापेक्षा हा नामन जे आहे त्याची प्रथमा आणि द्वितीया एक वचन नाम होतं म्हणून बर ते मग नाम आहे. असं हा ओके. मग नाम जे आहे त्याची द्वितीया केली असं म्हणेन. बरोबर का ऍक्च्युली प्रथम प्रथमा आहे तिथे ती. प्रथम आहे. हा ओके मग प्रथमा आली. नंतर काव्यमची द्वितीया आली. काय केलं तर काव काव्य रचले नाही म्हणून त्याची काव्य सुद्धा काय आहे की ती पण हम्म प्रथमा आहे आणि ते बर एक वचन आहे म्हणून ते काव्यम झाले ते नपुंसकलिंगी असल्यामुळे ते काव्यम झालं. काव्यम झालं. बर म्हणजे मेघदूतम नाम आणि काव्यम यात सगळ्याची प्रथमा एकवचन. हा कारण ते सगळी नंतर त्याची विशेषणं आहेत म्हणून बर हा काव्याची. हा बर त्यामुळे त्या सगळ्याची प्रथमा झाली. मग कालिदासाने म्हणजे तृतीया येईल त्याची कालिदासेनं म्हणून ते कालिदासेनं मेघदूतम काव्यम नामकाव्यम विरचितम हे रचले म्हणजे तो कर्मणीवाचक भूतकाळ असल्यामुळे तो विरचितम असं हम्म. झालं ते नपुंसकलिंगी आहे त्यामुळे आपण नपुसकलिंगी ते असल्यामुळे गतः गता गतम तम हम्म प्रत्यय आला की ते नपुंसकलिंगी नपुसकलिंगी असतं होतं. म्हणून हा ते आणि कोण हा ठीक आहे तर तर कालिदास आणि हे हा हे हा सर तिथं रीतही नामचं तुम्हाला नावाचे म्हणतो होतं ना म्हणजे मराठीत काय ते मेघदूत नावाचे काव्य रचले म्हणजे अर्थ मराठीत नावाचे होतो ना मराठीत षष्टी तुम्ही लावतो आपण. लिहिलं तर ते तसं आपण थोडी मराठीमध्ये हो आपण ते फ्रीडम घेतो ठीक आहे हो पण शक्यतो आपण संस्कृतला पॅरल जाऊ त्यामुळे आपण सध्या हो तसंच ठेवूया मग ते ठीक आहे ना. सर कालिदासाने मेघदूत नावाचे काव्य रचले आहे असं ते सर मराठीत अर्थ आलेला आहे. हा हो हो मेघदूत नावाचं काव्य लिहिलं आहे असं नाही ऍक्च्युली काय ना जिथे विरचितम हा जो शब्द आहे ना मग गेल्या वेळेला पण हं, सांगितलं होतं जर त्याचा कॉरेस्पॉन्डिंग मराठी शब्द असेल ना तर तुम्ही मराठी शब्द जो आहे तोच वापरा जो कारण काय आहे संस्कृत आणि मराठी दोन्ही हं. पॅरलेल आहेत म्हणजे बेसिकली हेच आहे त्याची मूळ भाषा संस्कृत असल्यामुळे तर इथे मराठीमध्ये बनाया बरेच आहे शब्द ना तसे दिलेलं ना आलेले आहेत. हा त्यामुळे तर बनाया आहे म्हणजे ते लिहिलं आहे काव्य असं ते लिहितात ना नाही आपण त्याने मी काव्य म्हटलं काव्य नेहमी आपण रचलं आहे असंच म्हणतो ना. रचतो रचतो आपण हा काव्य बर रचतो हा लिहितो का लेख लिहितात लेख रचत बर नाहीत लेख लिहितात हम्म काव्य रचतात असा अच्छा त्यात एक छोटा म्हणजे बारीक भेद आहे त्याच्यामध्ये आणि त्याने विरचितम म्हणजे तर रचना आहे म्हणजे आपण तेच वापरू शब्द हम्म. विरचितम साठी रचले आहे असंच वापरू ठीक आहे. तर काल तर सर बोलत होते रचले आहेच्या जागी आपण विरचितमच वापरले पाहिजे कारण ते काव्य महाकाव्य आहे म्हणून ते बरोबर विरचितम म्हणून आहे बर ग्रेट एपिक आहे म्हणून ते ते विरचितम वापरायचे. महाकाव्य असल्यामुळे वी हा हो बेसिकली त्याचा उपसर्ग आहे. हो वी म्हणजे विशेष विशेषतेने हो रचले म्हणून ते आपण विरचितम वापरलेलं आहे तिकडे. नुसतं रचितम वापरलं तर ते नुसतं म्हटलं रचितम म्हटलं असतं तर ते चुकलं असं काही नाहीये पण ते लिहिले काव्यासाठी गेले असल्यामुळे आपण असं म्हणतो. विरचितम म्हणतो हा म्हणून आपण ते विरचितम केलेलं आहे त्याचं
म्हणजे मला तरी वाटतं की तुम्ही परीक्षेमध्ये लिहिताना रचितम जरी लिहिलं तरी कोणी तुझे मार्क नाही कापणार तुमचे. ठीक आहे. पण महाकाव्य असल्यामुळे विरचितम लिहिलं असेल तर ते म्हणजे एक तुम्हाला परीक्षेवर कळतं की तुम्हाला माहिती आहे का तुम्ही विरचितम वापरता येते. ठीक आहे ना. आणखीन काही शंका? काय ते चला. सो कालिदासेन मेघदूतम नाम काव्यम विरचितम. ते नाम जे आहे हे ऍक्च्युली नमन, जसं आपण नामन म्हटलं होतं त्याची प्रथमा आणि द्वितीया नामच होते म्हणून तसं म्हणून ते नामम वगैरे नाही होत, ते नामच राहतं कारण की तिथे जे आहे ते प्रथमा नाम हेच आहे नामनचं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. डायरेक्ट आलं. बरं, याचं गेलं वाटतं. यती कहाँ रहते है, कोण घेईल? अंजली जोशी ताई घ्या. तरी आहे काय हे वाचायचं, ते सगळं दिसतंय समोर. यती कहाँ रहते हैं. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा हिंदी मधनं करता तेव्हा तुम्ही त्याचं मराठी जरी केलं आणि मग त्याच्यावरनं एक टेबल बनवून तरी सुद्धा चालेल, कारण आपली प्रोफिशियन्सी मराठीत असल्यामुळे मराठीमध्ये तुम्हाला विभक्ती माहीत करणं जास्तीत लवकर सोपं पडत असेल तर तुम्ही तसा सिक्वेन्स घ्या. फक्त काय होईल याच्यामध्ये की तुम्ही जर मराठी पुस्तक रेफर करत असाल तर ह्याचं जे भाषांतर जे होईल ते तसं जसं मराठी पुस्तकातलं मॅच होईल याची खात्री नाही देता येणार. ठीक आहे. म्हणून आपण हिंदी वापरून त्याचं कॉरेस्पॉन्डिंग मराठी करायला, मराठी नंतर पुढचे हे जे स्टेजेस सांगितले आहेत ते काय प्रकार आहे, लिंग कुठचं आहे, विभक्ती कुठचे आहे, वचन कुठचं आहे, आणि मग त्याचा कॉरेस्पॉन्डिंग संस्कृत शब्द काय येतो हे जरी केलं तरी चालेल. जसं आता त्याच्यात आलंय यती म्हणजे संन्याशी. ओके, त्याचं प्रथमा बहुवचन कवयः होतं, तसंच यतयः झालं त्याचं. ठीक आहे. नंतर कहा म्हणजे हे अव्ययच आहे, म्हणजे आपण कुत्र वापरतो, आणि रहते हे बहुवचन असल्यामुळे त्याचं संती. प्रथम पुरुष बहुवचन झालं, निवसंती झालं. म्हणजे यतयः कुत्र निवसंती. ठीक आहे. तर यतीचं एक वचन काय येईल? कवीचं काय यती. होतं तेच, यतीही यतीही, मुनीही, कवीही होतं ना, म्हणजे कवीही, कवी कवयः असं होईल ना ते. त्यामुळे कवीही, कवीही मधला वी रस्व असतो पहिल्याच्या मध्ये, द्वितीयामध्ये जो कवी जो येतो तो दीर्घ असतो, कवी आणि कवयः. तसंच इथे सुद्धा यतीही, यती, यतयः. यतयः. सर मला एक विचारायचं होतं, इथे यतीचं बहुवचन म्हणून दिलंय, पण यती एकवचनच आहे ना, नाही, कारण कहाँ रहते संन्यासी है एक असं वचन आहे. नाही, यती तो कहाँ रहते है ना, क्रियापदामुळे ते बहुवचन बरोबर. झालं. बहुवचन म्हणजे ते निवसंती वापरले आपण. हाँ, नहीं कहाँ रहते हैं, कहाँ रहता है असं म्हटलं असतं तर ते एकवचन हा झालं असतं. राईट. हो हो रहते है म्हटल्यामुळे ते बहुवचन आहे तिकडे, म्हणजे सगळे संन्यासी कुठे राहतात असं. हो. आता मराठी सुद्धा संन्यासी कुठे राहतात असं लिहिलंय, संन्यासी कुठे राहतो असं असतं तर ते एकवचन झालं असतं. मग ते यतीही कुत्र निवसती असं झालं असतं मग ते. हो हो हो. सर थँक्यू. पुढचं घ्या, कोण घेईल? अंजली ताई आहात का? अंजली खानोलकर आहात का? हो. घ्या. आता सह नृपती, आता नाही बलवान आपण जरा सिक्वेन्स आपण जसं घेतलंय तसंच जाऊया ना. म्हणजे तुम्ही मला सांगा, म्हणजे आता वह काय आहे? वह म्हणजे तो हा, म्हणजे राजा. एक तर तो सर्वनाम सहा आहे. सर्वनाम आहे, म्हणजे सहच येईल ना 6. बरोबर, सहज येईल ते, पण ते सर्वनाम आहे प्रथम पुरुष आणि एकवचन. राजा हो, असल्यामुळे तो राजा आहे म्हणून ते पुल्लिंगी आहे. ठीक आहे. राजाचं ते विशेषण असल्यामुळे
ती प्रथमा एकवचन आहे एक वचन आणि येणार आणि 6. म्हणून ते सह आलं. ठीक आहे, कारण हा. राजा एकवचन असल्यामुळे त्याचं विशेषण सुद्धा एकवचनीच येणार, त्यामुळे ते सह आलं. तर हो. राजा घ्या. हा. राजा हा नृपती शब्द आपण घेऊया आणि नृपती कवी सारखाच ना तो, नृपती बरोबर. ही एक ते वचन, पण प्रथम प्रथमा पुरुष एकवचन येणार. प्रथमा नृपतीही. हा, नृपती. बरोबर. नृपती ही. आणि बलवानला काय आता शब्द घालायचा आपण? बलवानला बलवानच. बलवानच शब्द वापरा आणि तो बलवानच येईल. प्रथमा एकवचन त्याचं बलवान होईल, फक्त त्याचा न जो असतो तो म्हणजे ते मोडलेला हलंत. पाय येतो त्याचा. हा, म्हणजे बलवान अस्ति म्हणायचं का? अस्ति. बरोबर प्रथम पुरुष बहुवचन. बरोबर. हा. प्रथम पुरुष अस्ति म्हणजे एक सह वचन, प्रथम नृपती पुरुष एक वचन. बलवान अस्ति. सह एकवचन. नृपती ही बलवान अस्ति. अस्ति. ठीक आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला जर ते इकारांत आहे त्याची सवय हवी म्हणून तुम्हाला हे सगळे शब्द दिले. म्हणजे शक्यतो तुम्ही ते इकारांत शब्द ते वापरणं अपेक्षित आहे. हो. म्हणजे हा, म्हणजे तुम्ही राजा न परीक्षेत वापरता हा नृपती म्हणायचं. हा. हा आता सर, एक शंका राजाच्या ऐवजी राजन हा एक संस्कृत शब्द आहे, पण राजन जी विभक्ती जी आहे ती सध्या आपण शिकलेलो नाहीये. त्यामुळे हा. राजन आज तरी वापरू लागेल. जर तुम्ही राजन शिकाल तेव्हा तुम्ही राजनचं जे काही ते रूप असेल प्रथमामध्ये ते खरं राजाच येतं ऍक्च्युली, तर ते वापरता येईल. ठीक आहे. हा. पण सध्या नृपती शब्द गेल्यामुळे इकारांत असल्यामुळे तुम्ही नृपती वापरा, म्हणजे ते एक सवय होऊन जाईल की बाबा कवी सारखी रूप नृपे. चालतात. हा. सर, एक शंका सर होती. एक शंका सर एक शंका बोला. राजासारखं राजा प्रथमा विभक्त आहे, पुल्लिंगी आणि प्रथमा एक वचन आहे. तसं बलवानचं प्रथमा एक वचन बलवान म्हणजे हलंत न येणार का? मी बलवान असं हो, लिहिलंय ऍक्च्युली म्हणून मलाही तो म्हटलं. डाऊट आला होता, पण मी नंतर हे कन्फर्म करीन नंतर की ते न तिथे पायमोडा का आहे. तर मला वाटतं बलवान जसं बाकीचे शब्द असतात ना की विशेषण आपण जसं हा ते फॉर एक्झाम्पल कर्त्याप्रमाणे. बलवत असं काहीतरी त्याचं मला वाटतं असायला पाहिजे. मी नंतर बघून सांगेन तुम्हाला. तर तिथे सर, आपण एक बलढ्य असं वापरू शकतो का? नाही, बलढ्य बलढ्य. हा शब्द संस्कृत नाहीये, तो हा, मराठी ते शब्द आहे. मराठीमध्ये तेच विचारणार होते हा, मी की बलाढ्य मराठीमध्ये शब्द आम्हाला आहे. हा, मराठीमध्ये आहे की तो राजा बलाढ्य आहे असं बलाढ्य वाक्य आहे. आहे. हा, त्याचं ते हे करायचंय बलवानच ट्रान्सलेटर. होईल मग ते. ठीक आहे ना. मला फक्त ते डाऊट म्हणजे राजासारखाच चालला पाहिजे विशेषण आहे म्हणून हा, मला ते मी लिहिले बलवान म्हणून अच्छा तेच मला डाऊट होता. अच्छा, हे मी चेक तर करीन. बलाढ्यम चालतो का? कारण नाही, बलाढ्य हा शब्द नाही, संस्कृत चालत नाही. नाहीये, नाही तो नाही, मराठी आहे. बलाढ्यम शब्दच नाहीये असं ढ्यम म्हणायचं. मराठीत तो बलाढ्यम. संस्कृत शब्द नाहीये ना. नाही नाही, पण हलंत म जर त्याला लावला म्हणजे अरे पण बलाढ्य. तसं संस्कृत शब्दच नाही मूळ तर. मूळ संस्कृत शब्द असला तर तुम्ही त्याची विभक्ती कराल ना. ओके. मला हवला की सगळ्यात मराठी शब्द हो, संस्कृतच जातील मग. म्हणजे हो. चला पुढे जाऊया. सारथी राजा का रथ चलाता है. अपूर्वा ताई घ्या. हा, सारथी इथे सारथी ही जे आहे नृपे. ते प्रथमा एक वचन येईल. ते सारथी नृपते. सारथी ही नृपे हे रथम चरती. नृपते. नृपते. उपस्य. नृपते. राजाचा नाही, आपण कारण आता नृपती वापरतोय शब्द, तर नृपतीमध्ये ऍक्च्युली राजाचा रथ आहे, त्यामुळे तिथे षष्ठी पाहिजे. षष्ठी तर एक वचन येईल ना सर ते? षष्ठी एक नृपते. वचन आले, त्यामुळे तिथे ऍक्च्युली नृपते हेच पाहिजे. इव्हन माझ्या उच्चामध्ये सुद्धा ते चुकल्यासारखं वाटतंय मला, नृपस्य केलेलं आहे. ओके, तर मग तिथे नृपते, आपण नृपती शब्द शिकलो असल्यामुळे तिथे नृपते हेच पाहिजे होतं. ठीक आहे, त्यामुळे हे जरा चुकलं इथे. आणि काय चालवतो? रथ चालवतो, मग रथ द्वितीया पाहिजे म्हणून तिथे रथम आलेला आहे. रथम आणि सारथी काय आहे? प्रथम पुरुष असल्यामुळे त्याचे एक वचन. ठीक आहे, प्रथम पुरुष एक वचन चालयती. आता ह्याच्यामध्ये चालयती का आलं असेल?
ओके सर, कारण चलती नाही चलती चालणार का? चलती चलती म्हणजे स्वतः चालत असेल तर चलती आलं असतं. तो चालवतोय दुसरं काहीतरी चालवतोय, स्वतः नाही चालत आहे, म्हणून तिथे चालयती येतं. ओके. तर इथे रथिनाम नृपतेः रथः असं होईल का नृपस्य रथ असं होईल? नाही, नृपतेः रथम चालयती. नृपस्य का नाही होणार? नृपस्य नाही, होईल ना. आपण राजासाठी नृपती असा शब्द आहे ना, तर नृपती जर हा. कवीसारखा चालत असेल तर मग तिथे नृपतेहेच पाहिजे ना. कवे हे ते येतं ना इकारांत षष्टी. विसर्ग का? इकारांतप्रमाणे कवी इकारांतप्रमाणे चालतं. कवे हे येतं ना षष्टी. हा, नाही ते कवीप्रमाणे नृपती ठीक आहे, पण नुसता नृप म्हणजे पण राजाच असतो ना. नृप म्हणजे पण राजाच आहे, बरोबर. मग तिथे हा, मग आता मी नृपस्य चालून जाईल ना. नृप चालून जाईल. प्रमाणाने नृप आणि ते नृपती हे दोन्ही शब्द हा. राजासाठीच आहेत, पण आपण या पाठामध्ये इकारांत शिकत असल्यामुळे मी म्हटलं आपण तिथे नृपते हे वापरू. नृपस्य चुकलं असं मी म्हणत नाही, फक्त ह्या पाठाशी संबंध नृपस्य बसत नाही, म्हणून तिथे म्हटलं की आपण तिथे नृपते हे वापरूया. हो. इकारांत हा, इकारांत प्रथमा इकारांत पण एकवचन. प्रत्ययाचे चुकीचं धरलं जाणार नाही है ना. नाही, परीक्षेत चुकीचं धरलं जातं, कारण परीक्षेमध्ये जनरलाइजच असणार आहे. तुम्ही तिथे अकारांत वापरलं तर नृपस्यच होईल, नृपती वापरलं तर नृपते हे होणार, बस एवढंच फरक फक्त. तर एक आणि आपल्या आणखीन रथचं एक रथ शंका होती. होईल का? काय रथ म्हणजे रथ होईल का? नाही, काय चालवतो? रथम रथ ते चालवतो. विसर्ग येईल का रथला तेच माग म्हटलं ना मी पुढे? तुम्हाला, काय हा, चालवतो? रथ चालवतो, ठीक आहे ना. रथ मग चालवतो. तिथे काय अपेक्षित आहे? कर्म आहे ते. द्वितीय द्वितीय कर्म आहे. अपेक्षित आहे, हा, म्हणजे कर्म आहे. द्वितीय, हो. द्वितीय अपेक्षित हा, आहे. द्वितीय अपेक्षित असल्यामुळे तिथे रथम पाहिजे. ते विशेषण ओके. नाहीये ना. विशेषण असतं का हा, सारथीचं वगैरे तर मग ते त्याच्यापर्यंत चाललं असतं, पण तो काय चालवतो तिथे कर्म येते, त्यामुळे तिथे द्वितीय येणार. द्वितीय असल्यामुळे ते परत देव सारखं चालत असल्यामुळे तिथे रथम होणार तिथे. ठीक आहे. सर आणखी एक तर म्हणजे चालणे असं लिहिलं होतं, हे होतं ना. हा, तर मग ते त्याप्रमाणे चारयती असं पण होईल का ते, का नाही? नाही, चरती म्हणजे तो अर्थ काय आहे? चरती म्हणजे चर म्हणजे चालणे, असं क्रियापद चालणे, आपण काल ठीक आहे. बघितलं. स्वतः हा, चालतो तेव्हा आपण चरती म्हणतो, राईट. बर. स्वतः चालवतो का आपण कधी? नाही, पण हो. मग चरती जर आहे तर त्याचं चालयती होईल का? म्हणजे हे चल म्हणजे हा धातू काय आहे इथे आला नाही वाटते. इथे धातू लिहिलाय का इथे? इथे धातू लिहिला नाही वाटतं. ओके, चलो धातू आहे ना हा, त्यामुळे तो बर. चालयती येणार. चाल पण म्हणजे चर वापरलं तर चालणार नाही ते, नाही, असं नाही त्याचं. चालत, नाही हा, चालत, नाही ओके. चालत. हा, ओके. थँक्यू. ओके, पुढचं भागाशी ते घ्या. हाँ, सूर्य के प्रकाश में पढ़ता हूँ, म्हणजे मैं पढ़ता हूँ तो अहम. सूर्य के म्हणजे सूर्याच्या प्रकाशात म्हणजे सूर्यस्य प्रकाशे सुरेश रवी आहे अहम. तिथे. सूर्याच्या आहे ना, म्हणजे च्या म्हणजे रवी हे सूर्यस्य ना. नाही, त्यांचं पण रवी बरोबर आहे. रवी म्हणजे इथे सूर्य म्हणजे रवी. तर आपलं म्हणजे बेसिकली पाठाचा जो उद्देश आहे ना, इकारांत करा, त्यामुळे सूर्य शब्द बरोबर आहे तुम्ही वापरला तर. सूर्याचं सूर्यास्तच होणार. रवीचं आहे तर रवीचं काय होणार? षष्टी रवे हे रवेहे, रवेहे होणार. हा, बरोबर. हा, रवे हे प्रकाशे प्रकाशे पठामी. पठामी. हा, हा, अहम आहे म्हणून पठामी. पठामी, उत्तम बरोबर. केलं. तर इथे माझं पण ऍक्च्युली करताना मी ते काल सरांनी सांगितलं लक्षात आलं की इकारांत शब्दासाठी हा पाठ असल्यामुळे इथे रवीच वापरायला पाहिजे. नृपतीचं पण तसंच होतं की तसंच मी आहे ते. हा, नृपच शब्द घेतला फक्त. हा, हा, हा. नाही, चुकलं नाहीये, फक्त पाठाशी रिलेव्हंट पण राहण्यासाठी आपल्याला आपण म्हणतो इकारांचं प्रॅक्टिस करायचंय ना प्रॅक्टिस आता. करायचे, म्हणून आपण ते सगळं प्रयत्न करू. बाकी चुकलं काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. ते परीक्षेत जर कोणी विचारलं की सूर्य प्रकाश मी पढ़ता हूँ, तुम्ही हे अहम सूर्यस्य प्रकाशे पठामी हे चालेल, चुकलं नाही त्याच्यात, म्हणजे पूर्ण मार्क मिळतात. ठीक आहे.
हा, कविता ताई घ्या पुढचं वाक्य. आहात हो का? सर. हा. हो हो. ऋषींच्या आश्रमात मुलगे शिकतात. हं? हम्म. ऋषयः आश्रमेषु छात्रः अध्ययनं कुर्वन्ति. नाही, आता बालकः आधी मराठी पठन्ति. वाक्य तुम्ही काय केलं? ऋषींच्या आश्रमात आहे, म्हणजे मग हे काय आहे? ऋषी ओंके. षष्ठी. षष्ठी. हा, षष्ठी. षष्ठी. षष्ठी आहे ना ती. षष्ठी आहे. बहुवचन. हा, हो. मग काय येणार? बहुवचन. बहुवचन आहे, मग काय होणार? तुष्टीणाम. तुष्टीणाम. ऋषीणाम. 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 तर ऋषीणाम. तिथे रू असल्यामुळे हा, ऋषीणाम. ऋषीणाम. हा, ऋषीणाम म्हणजे ऋषीणाम तो न येणार तिथे. आश्रमः. हा, ऋषीणाम झालं. ऋषीणाम आश्रमः. नाही, ऋषीणाम आता आश्रमः इथं सर. आश्रम में आश्रम. आहे. आश्रम में आहे म्हणजे आश्रमात आहे ना ते. आश्रमेषु ना. आश्रमात म्हणजे हो. काय? आश्रमेषु होणार. आश्रमेषु. नाही, एकच आश्रम आहे ना इथे. ठिकाणी. हो. आश्रमात असं हे आश्रमात. दिलंय ना. आश्रमात. हा, नाही, आश्रम में म्हटले ना इथे, म्हणजे हा, एकाच आश्रमात एकच आहे. हो. आश्रम आहे. त्यामुळे ती काय आता स्थानदर्शक आहे. स्थानदर्शक हा. असल्यामुळे तिथे आश्रम. सप्तमी आहे. सप्तमी एकवचन. सप्तमी आश्रम एकवचन आश्रमे होणार ना. म्हणजे देव सारखं चालेल ना. आश्रमे. पण सप्तमी एकवचन ना. सप्तमी एकवचन कधी कधी आश्रमे. हिंदीचं वाक्य आश्रम. आश्रम में तर ते बहुवचन पण होतो. म्हणजे ते सांगण्याचा हो, प्रयत्न त्याच्यामुळे करतात मे की वरती नॉर्मली जनरली की तिथे आश्रमोमय अनुस्वार. पडते है. हा. इथे अनुस्वार पण आहे, इंग्लिश. त्यामुळे ते सर बहुवचन पण चाललं असतं ऍक्च्युली. ऍक्च्युली सर बहुवचनच आहे कारण वेगवेगळे ऋषी वेगवेगळे आश्रम आणि वेगवेगळे मुलं असं आहे ना. हा, कारण चालेल खूप सारे चालेल. ऋषी आणि खूप कारण इथे मे अनुस्वार वरती दिलाय. दिसतंय मला, इथे मे वरती अनुस्वार दिसतोय मला, त्यामुळे ते बहुवचन घेतलं आहे. तरी चालेल ऍक्च्युली. बहुवचन. मराठीमध्ये हा. आहे ते अनुस्वार. आश्रमात अनुस्वार दिलाय आश्रमात. हा, आहे पण का अनुस्वार सर, मराठीमध्ये? अच्छा, सर, मध्ये हो हो बहुवचनच आहे. आहे ते. हा. मग म्हणजे असं सप्तमी आणि एकवचन. सप्तमी बच्चे पडते हे बहुवचन. असं आलंय. हम्म. अध्ययनं नाही सर. कुर्वन्ति. आपण एक कुर्वंती वगैरे नका वापरू. आपला शब्द माहिती आहे ना, पठती. पठन्ति. पठंती. हा, पठंती. पठन्ति. 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 ओके ओके. बरोबर. पण तर सर एक मिनिट मला हा. शंका आहे. हम्म. आश्रमात बरोबर म्हणजे बरोबर. एक जर आश्रम घेतला तर आश्रमाचं काय होणार एकवचन? इथे कवीचं कसं कवव होतो ना, नाही, तसं आश्रम. ऋषी आहे ना, ऋषी आहे. ऋषीच जे आहे सारखा आहे. षष्टी आश्रम बहुवचन देव. ऋषी नाम झालं. हा ऋषीणाम. आश्रम बरोबर आहे आहे. ना. आश्रम हा देव अकारांत आहे ना. अकारांत पुल्लिंगी शब्द आहे ना तो. आश्रम. त्यामुळे तो देव सारखा येस. चालणार. ओके 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 ओके. सॉरी. हो, येस येस. सर ऋषी हा, बरोबर. आणि संन्यासीमध्ये काय फरक आहे? तुम्ही ते गीतेच्या पाठात आहात का हो? नाही वाटतं ना. संन्यासी म्हणजे तो नाही सगळे मी विरक्त होऊन जो असं जातो तो संन्यासी. आणि ऋषींची फॅमिली होती बघा. बर, तर कळलं. ऋषीणाम आश्रमे हो, बालकाः, मुले बहुवचन समय बालकाः पठन्ति. पठन्ति. सर आश्रमेषु लिहिलंय मी बहुवचन आहे म्हणून. चालेल आश्रमेषु बालकाः. आश्रमेषु पण हा. चालेल. बहुवचन ते मे वरती अनुस्वार असल्यामुळे, किंवा मराठीमध्ये आश्रमात मध्ये वरती अनुस्वार असेल तर ते बहुवचनच आहे तिकडे. मग तुम्ही तिथे आम्ही तसंच केलं. आश्रमेषु लिहिलं तरी चालेल. हा, आश्रमेषु लिहिलं. पुढचं अतिथये. कविता ताई घ्या. झालं तुमचं टर्म? नाही ना, झालं? हा झालं सर आता अच्छा, पण ते मग मोना ताई घ्या. हमारे घरों म्हणजे आमच्या घरात अतिथीची पाहुण्याची पूजा केली जाते. बास षष्ठी एकवचन आमच्या. हमारे घरों में म्हणजे काय आहे ना, घरों में इथे काय आहे? हे षष्ठी. हा, षष्ठी. नाही घरों में स्थानदर्शक आहे ना ते. स्थानदर्शक असं म्हणजे सप्तमी आहे. आणि हमारे घरों में म्हणजे हमारे हे घरोचं विशेषण आहे, त्यामुळे त्याची पण सप्तमी येणार.
मई येणार का? हम्म. तर मग काय होईल? मई अस्माकं गृहे असं होईल का? बरोबर. अस्माकम. आता घरोमे, घरोमे मध्ये घरोम वरती अनुस्वार आहे, त्यामुळे ते बहुवचन आहे, त्यामुळे त्याचं गृहेषु, गृहेषु. ठीक आहे. हमारे गृहेषु आणि अतिथी अतिथी, नाम त्यामुळे अतिथे द्वितीय किंवा प्रथमा अतिथी दोन्ही नाम होईल. येण्याचं. हा, अतिथी नाम आहे, नाम. तृतीय किंवा अतिथी प्रथमा नाम. दोन्ही होऊ शकतं, त्यामुळे अतिथीही. इथे आता इकारांत असल्यामुळे अतिथीही. हा. तस्य होत नाही का? पाहुण्यांची. हा. तर इथे पण ना अतिथी अतिथी ती नाम. म्हणजे जनरल कन्सेप्ट आहे, ते सिंग्युलर दाखवते, पण ते बहुवचन असतं, ते अतिथी नाम वापरतो. अतिथी नाम पाहुण्यांचा अतिथी नाम. पाहुण्यांचा सत्कार करतात. पाहुण्यांचा आता अतिथी नाम. हा ते ठीक आहे. इथे अतिथी की पूजा म्हटले ना. हा. इथे हिंदीमध्ये बहुवचन काय आलं असतं वाक्य? अतिथियों की आलं असतं ना ते. मराठीमध्ये पाहुण्यांचा अतिथियों दिलाय. की आलं असतं ना इथे. त्यामुळे अतिथी किंवा इथे एकच अतिथी अपेक्षित आहे, एकच पाहुणं अपेक्षित आहे सध्या. ठीक आहे. त्यामुळे नाही, अतिथी. पाहुण्यांचा आहे ना. मराठीत पाहुण्यांचा लिहिलंय सर, म्हणून अच्छा, अतिथी नाम. मराठीत. हा, नाही पण आपण काय म्हणतो ना, आपण तुम्हाला परीक्षेत जे येणार ते हिंदी वाक्य येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हिंदी वाक्य जे इथे दिलेलं असेल तेच येणार तुम्हाला तिकडे. अच्छा. हा, तर मग तुम्ही मराठीत का आलं होतं ते तिथे तुम्ही बहुवचन जर बघितलं आणि इथे हिंदीमध्ये जर एकवचन दिसत असेल तर ते चुकणार तिकडे. त्यामुळे शक्यतो एक रेफरन्स म्हणून हिंदी ठीक आहे, फक्त कम्पेअर नका करू, कारण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. हो हो, हिंदी हो, त्यामुळे हिंदीच करायचं सांगितलं. जर थंब रूल वाईज हिंदी बघा किंवा कॉरेस्पॉन्ड इंग्लिश आपण घेतलं नाहीये, कारण तिथे हिंदी आणि इंग्लिश हे दोघंच येतात. त्यामुळे तुम्हाला तिथे इंग्लिश बघून कळतं की ते बहुवचन आहे का एकवचन आहे. तेवढा फक्त एक रेफरन्स घ्यायचा तिकडे, इंग्लिशचा रेफरन्स घ्यायचा की तिथे ते बहुवचन आहे का एकवचन आहे. मग तुम्ही ठरवू शकाल की काय करायचं ते. मराठीच्या रेफरन्स मध्ये तुम्ही एकवचन बहुवचन नका बघू, कारण ते पाठ केल्यासारखं होतं. पाठ नका करू, समजून करा असं म्हणतोय मी. मग अतिथी नाम म्हणणार का? नाही, इथे एकच अतिथी आहे ना, एकच अच्छा. अतिथी असल्यामुळे ते एकवचन होणार, त्यामुळे ते अतिथीही प्रथमा द्वितीय एकवचन. हो सर, कारण कोणाची इंग्लिश पूजा मध्ये कधी कधी करतात? गेस्ट किंवा गेस्ट असं शब्द येतात, हा, तेव्हा तिथे आपल्याला एस अतिथी नाम. असेल, तिथे एस असेल एस तर मग असलं तर अतिथी ठीक, नाम येतं. अतिथी नाम तुमचे बहुवचन तुम्ही घेऊ शकता तिकडे. हो, हा. म्हणजे आणि दोन्ही बघावं लागतं आपल्याला, हिंदी हो आणि हो, इंग्लिश. म्हणजे कन्फ्युज झालं तिकडे तर दोन्ही बघा. आणि मग जर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की हिंदीमध्ये एकवचन दिसतंय, ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये बहुवचन दिसतंय, तर तिथे लिहा की कुठचं रेफर केलंय तुम्ही वाक्य, इंग्लिश रेफर केलंय का हिंदी रेफर केलंय. म्हणजे मग तिथे एकवचन बहुवचन कन्फ्युजन, म्हणजे तुम्हाला जे येतं त्यात ते, म्हणजे आपल्याला जे येतं ते करायचं. म्हणजे तुम्हाला एकवचन माहिती असेल एकवचन वापरायचं, बहुवचन माहिती बहुवचन वापरायचं असं. मग इथे आपण प्रथमा घेतली ना मग सर, इथे प्रथमा आपण एकवचन. अतिथी की एक वचन असतं, त्यामुळे आपण पण अतिथी म्हणजे कवी सारखंच अतिथीही केलं. आणि याच्यामध्ये आता अर्चित शक्यतो जेव्हा जेव्हा आपण संस्कृत मध्ये आपण वाक्य करतो ना, तेव्हा आपण मराठीत विनाकरण पूजा करतो वगैरे, विनाकरण करतो वगैरे वापरतो शब्द. तर त्याच्यासाठी उचित शब्द जर संस्कृतमध्ये असेल तर इथे अर्चित हा शब्द तो पूजा करण्यासाठीच आहे. म्हणजे पूजा करणे हा एका अर्चित या शब्दावरूनच कळतं, त्यामुळे इथे अर्चित शब्द वापरायचा जास्ती उत्तम. आता माहित नसेल तर मग पूजा करतो तर ते करोती वगैरे तुम्ही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, पण शक्यतो आता आपण ह्या लेवलला आलो, तुम्हाला शब्द माहिती असेल अर्चित आहे शब्द, तर तो वापरला जास्ती चांगला. मराठीत वाक्य जो आहे तो सत्कार आहे, तर करतात. त्यासाठी काय वापरायचं? काय ते अच्छा, सत्कार हे होईल का? सत्कार करतात असं आहे, पाहुण्यांचा हो, सत्कार करतात. असं आहे का सत्कार हे येथे मराठीमध्ये? वापरतो का? हो, नाही, हो. सत्कारला शब्द मला इमिजिएट आठवत नाही कुठचा शब्द मी वापरतो. सर, मी सन्मानम लिहिलंय.
सन्मानम कुर्वन्ति. सन्मानम करोति. मला माहित नाही हा मी संस्कृत शब्द आहे सत्कारम की नाही. कुर्वन्ति. हा सत्कारम सत्कारम कुर्वन्ति. कुर्वन्ति. मी पण असंच लिहिलं. मी बघीन ना म्हणजे हा, मला पण बघावं चालेल लागेल मराठीमध्ये काय शब्द, कारण चालेल. मराठीमध्ये एवढा जर फरक असेल तर ते पण मला वाटतं. पण शक्यतो तुम्ही ते ठीक आहे, तुम्हाला तुझी हिंदी भाषा नसल्यामुळे तुम्ही रेफरन्स मराठीच करताय, काय हरकत नाही. पण सर इथं पूजा की जाती है ना, म्हणजे आणि इकडे अर्चितः केलेलं आहे. हा म्हणजे ते हे झालं ना सर, धातू साधित अर्चितः इथे म्हणजे धातू भूतकाळ साधित होतं. केलंय, बरोबर. इथे मग पूजा तो की भूतकाळ जाती होतो. है, नाही पूजा हं. की जाती है असं म्हटलं वाक्य आहे ना. करतात पूजा पण आहे, म्हणजे करतो चालू असं आहे. नाहीये ना, पूजा चालू करतो आहे. असं नाहीये ना, म्हणजे हं. म्हणून हा त्यामुळे तसं ते धातू साधितच केलेलं आहे इथे. इथे धातू साधितच पाहिजे होतं ते अर्चितः. पण मग तर तो म्हणजे ते भूतकाळासारखं वाटतं ना. बरोबर, मी धातू साधित कर्मणी पूजा प्रयोग आहे की तो. जाती है म्हणजे हं, वर्तमान काळ आहे. हं. मी लिहिले सर सत्कारम कुर्वन्ति अस्माकं गृहेषु अतिथीनां सत्कारम कुर्वन्ति. बरोबर आहे, सेम मी पण तसंच लिहिलंय. बरोबर आहे, बरोबर आहे. सर हा अतिथीनाम शब्द सत्कारम आहे कुर्वन्ति. आहे का? सत्कार येती असा शब्द तोच मला आहे का? माहित नाहीये. सत्कार हा हो शब्द आहे का संस्कृत मध्ये. मी तो हो 2 मिनिटं, सत्कारसाठी काय शब्द. सर वापरलाय एक ना शंका होती सन्मान. मला की जर एखादा शब्द माहिती नसेल आणि जर तो गुगल केला तर तो येतो, तो बरोबर असतो का? असं काही नाहीये. असं काही नाहीये ऍक्च्युली. ओके, कारण जसं त्यामुळे कधी कधी तो गडबड असतात शब्द, ते वेगळे तो गडबड असतात सर. खूप बलाढ्यम उलट तो आहे, पुलट पण आहे. त्यांनी तो संस्कृतमध्ये म्हणजे गुगल केल्यानंतर बलाढ्यम हा संस्कृत शब्द दाखवलेला, हो म्हणून का? विचारलेला. हा, अच्छा अच्छा. तर त्यासाठीच मी मगाशी विचारलं. जसं आता हे सत्कार पण आहे, त्याच्यातही त्यांनी सत्कारम हा संस्कृत शब्द दिला मला, हं. तर म्हणून कुर्वन्ति. त्याला डिक्शनरी पाठवली ना, त्याच्यात एकदा बघितलं पाहिजे. हं. चला नेक्स्ट. ठीक आहे. हरि के नाम स्मरण से पाप दूर होता है. मोटरोला कोणाचा आहे फोन? मोटरोला लिहिलंय काहीतरी. सारखं सारखं येतं ते हो ना. बर, आहात का कोणी? मोटरोला लिहिलंय त्याने, वेळ पण संपत आली आहे. बरं, प्रभाताई घ्या पुढचं वाक्य. हरि के नामस्मरण से पाप दूर होता है. म्हणजे हरे हे नामस्मरणेन पापम दूरम भवती. दूरम भवती चालेल. इथे सरांनी शब्द लिहिलाय अपसृतम, हा एक शब्द आहे, माहिती करून घ्या. धातू साधित शब्द आहे. तर हरय कसं झालं? हरी आहे हरिस्य ना, पाहिजे. हरी आहे ना शब्द. मूळ शब्द काय हरी आहे? हरी आहे ना हरीच्या शब्द. म्हणजे हरी पहिला शब्द आहे. हा, हरी आहे ना शब्द, षष्टी म्हणजे इकारांत आहे ना. षष्टी कवे हे, हा, अरे हे, कवे हे म्हणून हरिस्य. हरे हे. हरे हे. नाम स्मरण से म्हणजे ते तृतीय आहे, म्हणून नामस्मरणेन. न काय पापम नष्ट 4. होतं? पाप नष्ट होतं. म्हणजे पापम अपसृती, अपसृतम किंवा नष्टम काही वापरता येईल. तर ऑप्शन सर हरयंत पापम हरयंती नाही होणार का? पापम नाही, दूर होत हरयंती. आहे, पाप दूर होत आहे असा शब्द आहे ना आपल्याला. अच्छा. काय शब्द सर? अपसृतम. अपसृतम, अपसृतम. अपसृतम, अपसरती किंवा नष्टम. मला वाटतं सगळ्यात सोपा शब्द नष्टमच आहे याच्यामध्ये. नष्टम म्हणजे हे धातू साधित वापरून सर धातू साधित सेंटेन्स वापरून कंप्लीट केलेलं आहे. होतं ना. हा, म्हणजे हरे हे नामचं पापम अपसृतम, नष्टम किंवा पापम अपसरती काही वापरता. नाशयती पण येईल का? काय ते? नाशयती येईल का? नाशयती नाही, म्हणजे तुम्ही का वापरताय नाशयती? पाप नष्ट मूळ होतं. धातू नष्ट सांगा, मूळ जसं धातू सांगा त्यातला काय आहे. नाशयती. असा धातू नाहीये ना नाश मध्ये. नाश आता त्या ह्याच्यामध्ये येतं ना, कुठल्या श्लोक कुठला, अथर्वशीर्षामध्ये वगैरे हो का? पापम मला नाही नाशयती म्हणून पापम असं. नाशयती. तेव्हा नाशयती तेव्हा ते सगळे दशमगणातले धातू आहेत ते.
बर बर म्हणून आपण मग सध्या नाही येणार का म्हणजे असं म्हणतात? नाही, जर संस्कृत दृष्ट्या बरोबर असेल तर चालून जाईल तिथे, पण बर शक्यतो टाळा असं म्हटलं. बर बर पण सर नाट्यम त्यांनी भवति